कामावरून येताना ना आज नॅचरलमधून आईस्क्रीम घेऊन आले होते. म्हटलं एवढी गरमी पडते तर जरा खावा आईस्क्रीम. घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी चटणी, भात आणि आंबा असं मस्तपैकी जेवण केलं. नंतर मग आईस्क्रीम खायला घेतला. नॅचरलचं आईस्क्रीम कोकोनट आईस्क्रीम आहे हे. खूप 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 छान आहे आणि मला खूप आवडतं. ते खाऊन झाल्याच्या नंतर मग मला बनवायचा होता आज दुधी भोपळ्याचा हलवा. मग त्यासाठी भोपळा किसून वगैरे घेतला. मग इकडे लगेच बनवायलासुद्धा घेतलं. आणि काय ना आज स्पेशल काय असं नव्हतं, पण गोड काय खावं, आम्ही जास्त गोड काही खात नाही सर, ठराविक पदार्थच गोड आम्ही खातो, त्यामुळे काहीतरी बनवलं होतं. आणि ते झाल्याच्या नंतर मग मला आज बनवायचा होता सोया पुलाव. त्यासाठी सोयाबीन भिजत घातली होती आणि ह्याची रेसिपी मी अपलोड करणार आहे, नक्की बघा. खूप छान होतो सोया राईस. नंतर मग इकडे ही सगळी कामं राहिली होती ती करून घेतली, आठवडाभराची कामं. पण संडेला करायला काही जमले नाही, कारण चिकनचा वगैरे बेत होता संडेला. खूप दमायला पण झालं होतं. आणि आता कारण उन्हामुळे जास्त काम करायची इच्छा होत नाही, कारण आपण बाहेरून पण काम करून आलेलो असतो आणि परत घरात येऊन कामं करायची म्हटली ना की मग नको वाटतात. पण काय करणार, कंटाळा करून तरी काय करणार, शेवटी जी आपली कामं आहेत ती आपल्याला करायचीच आहेत. आज नाही केली तर उद्या करायची, पण ते आपल्यालाच करायचे आहेत. त्यामुळे म्हटलं कंटाळा तर आला होता, पण म्हटलं मरू दे, कंटाळाला मारूया गोळी आणि आपलं काम करायला लागूया पटापट पटापट. जेवढ्या व्हिडिओमध्ये फास्ट दिसतं तेवढं फास्ट करता आले असते कामं तर कशाला पाहिजे होतं रिमोटसारखे, पण नाही होऊ शकत. मग इकडे आपला दुधी हलवा पण तयार झाला होता मस्त. आणि हे इकडे ना सोयाबीन मॅरिनेशनसाठी ठेवून दिले होते. आणि या फणसाच्या बिया, आपल्या फणस कापला होता ना त्याच्या बिया निघाल्या होत्या. आणि इकडे तांदूळ पण भिजत ठेवले होते राईस बनवण्यासाठी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.